तर मित्रांनो समोर बघू शकता किल्ल्यावरती पण जरासा धुकं वगैरे आलेले आहे आणि खाली शेतामध्ये पण पाणी वगैरे साचलेले आहे. बाकी दिवसभर आज पाऊसच पडत होता आणि समोर बघा तोंड्या डोंगरावरती पूर्ण धुक्यामध्ये गाडून गेलेले. पूर्ण धुकं हे डोंगरावरून खाली उतरलेले आज. मित्रांनो गावाला खूप छान असं ऊन पडलेले बघू शकता. इकडं वावरामध्ये पण नुकताच पाऊस उघडलेले आणि गावाकडे ऊन पण पडलेले, त्यामुळे भरपूर छान असं वाटतंय मित्रांनो. आज ऊन पण पडलेले. अजून आपल्याला आवणी वगैरे करायची. इकडं रोप थोडं अजून बारीक आहे, अजून थोडं मोठं झालं की मग नंतर आवणी वगैरे करायची आपल्याला. गावामध्ये गवत वगैरे वाढलेली हे बघू शकता, गवत वगैरे वाढलेली. पण आपण आता रोटर मारून जाईल ते गवत एखाद्या मरून. त्या साईडला पण बघू शकता. तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आता आलेलो आहे शेताकडे. जरा शेताकडे थोडं काम आहे. ट्रॅक्टर एका वावरामध्ये येत नाही, तिथं त्या साईडला एक झाड पडलेले ते तोडण्यासाठी मी आज शेताकडे आलो होतो. तर बघू शकता रोप वगैरे आपले अजून वाढलेले बऱ्यापैकी. पाणी वगैरे काढून दिले तिथून, त्यामुळे रोप आता वाढलेले चांगल्यापैकी. इकडे लोक बघू शकता, लोक वगैरे बांधावरून फिरतात. चिखलचं वगैरे काम चालू आहे आणि पाणी बघू शकता चिखलामुळे पूर्ण पाणी असं गडूळ झालेले. तर चला जाऊ. झाड पडलंय आपल्या एका वावराच्या कडेला, त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे काही येत नाही. ते वाटे गवत पण भरपूर वाढली. हे बघा मित्रांनो, पूर्ण वावरामध्ये इथून पाणी सोडलेलं त्या दिवशी पूर्ण वावरच भरून गेलेले. तर आज सांडीतून पाणी वगैरे काढून दिले जेणेकरून रोप लवकर वाढेल म्हणून. पाणी वगैरे काढून दिले. आता हे वावर पूर्ण भरले. याच्यात आता आवणी करायची आपल्याला 1-2 दिवसांनी, पण रोप अजून बारीक आहे त्यामुळे आवणी काही करायला जमली नाही. आणि आता ऊन पण पडले भारी, छान वाटते मित्रांनो. आलो होतो शेताकडे, जायचे आपल्याला खाली अजून. तर आत्ताशी आपलं एवढं रोप आहे, अजून बारीक आहे. ह्या साईडला कोपऱ्यावरती तर खूप बारीक आहे, अजून रोप खूप बारीक आहे मित्रांनो. त्यामुळे आता 2-3 दिवसात आवणी वगैरे घ्यायची होती, पण वाटत नाही. पूर्ण काडी पण त्याची बारीक आहे रोपाची, नाही का. अजून याला वाढायला 4-5 दिवस लागतील. बाकी थोडं थोडं मध्ये मध्ये पिवळसर दिसत होतं, ते आता हिरवं झालेले, पण अजून त्याची वाढ झालेली नाही मित्रांनो. आणि आवणी तर करायची. बाकी इकडं शेतामध्ये बघू शकता भरपूर असं पाणी साचलेली, खाली पण त्या वावरामध्ये गवत आहे. बाकी चला जाऊ आता खाली. तिकडं एका ठिकाणी झाड वगैरे पडलेले, तेच झाड काढायचे जेणेकरून आपल्याला ट्रॅक्टर आणायला अजून सोपं जाईल. आणि ह्या साईडला इथून आपला वावरामध्ये असं ट्रॅक्टर आणता येतो. तर यंदा गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी ट्रॅक्टर गुतला होता, वरती चढत नव्हता. तर यंदा दगडी वगैरे टाकलेले, तर रस्ता बनवलेला आहे थोडाफार. पण चांगला असेल तर ट्रॅक्टर लवकर वरती चढत. आणि आपण आता आलेले वावरामधलं पाणी वगैरे काढून दिलेले, त्यामुळं पाणी कमी होते, म्हणजे पटापट रोप तरी वाढेल आपला. आज पूर्ण पाणी आहे ना मित्रांनो गडूळ झाले का, तर वरच्या वावरामध्ये ना चिखल करायचं काम चालू आहे, त्यामुळं पाणी गडूळ झालेले पूर्ण. त्या वावरामध्ये बघू शकता भरपूर असं पाणी साचवलेले, जेणेकरून हे गवत आहे ते मरू शकतं. त्यासाठी पाणी पूर्ण भरून ठेवलेले वावर पाण्याने. तर चला, अशीकडे गावाकडे वाट असते शेतामधली. बघू शकता पाणी सांडीवरचं पाणी पडतंय आणि ऊन पण आलेलं इकडे वरती. आता पाऊस पडून गेल्यामुळे ऊन थोडंफार आलेले. बाकी इकडले रोप दाखवतो. आता हे जरा अजून लईच बारीक आहे.
रोप बारीक असल्यामुळे ना आवनी करायला जरा लेटच होणार आहे यंदा. कारण पाऊस जास्त पडेल म्हणून लवकर रोपं टाकली नव्हती. पण असं झालं की रोपं आता लेट पेरल्यामुळे जास्त वाढलेली नाहीत. आणि पाऊस पण अजून एवढा खास चांगला पडत नाही. हे रोप बघू शकता भरपूर असं छोटे, हे लावताच येणार नाही एवढं बारीक रोप आहे तशी. आता काल परवा याला खत वगैरे मारलंय थोडस, त्यामुळे जरा हिरवं दिसतंय, नाही तर पिवळं होतं रोप पूर्ण. तर आता वाढ किती दिवस लागतात ते तशी आपल्याला आवणी घ्यायला लवकरात लवकर. बघू शकता बांधावरती गवत वगैरे वाढलेली. अरे बापरे, पूर्ण पाय जातात मित्रांनो वावरामध्ये. एक दोन वेळा फन्नी मारलेली, त्यामुळं ही आपली बोर. तर मित्रांनो हे झाड आहे ना, हे पूर्ण इथं असं पडलेलं, त्यामुळं इकडे जाणारा ट्रॅक्टरचा रस्ता होता हा पूर्ण बंद झाला होता. हे झाड इकडे तोडून टाकलं आम्ही. आता सहजपणे इकडून ट्रॅक्टर येऊ शकतो आणि ह्या साईडला इकडं जाऊ शकतो. तर मित्रांनो त्याच्यामुळे उखळणी झाली नव्हती, भरपूर असं गवत झालं होतं शेतामध्ये. तर आता एवढं काम केलेलं आहे आता मी. तर चला आता जाऊ आपण तिकडे पुढे जाऊ वावरामध्ये. तर मित्रांनो आता एवढं आपण तोडलं ह्या साईडला. आता तिकडून आलोय, आता ह्या वावराच्या याच्या कोपऱ्यामध्ये ट्रॅक्टर येऊ शकतो, त्यासाठी वाट वगैरे केली. आता बघू शकता वावरामध्ये भरपूर असं गवत साचले होतं, जे की 2-3 दिवस झालं काढत होतो आम्ही. हे इकडे बघू शकता पूर्ण आता वावर झालेले. आता याची उखळणी झाली नव्हती, ट्रॅक्टर यायला जागा नव्हती, ह्या साईडला एक झाड पडलेलं त्यामुळे. तर आज बघू शकता पाणी वगैरे भरपूर असं पाणी वगैरे पडते वावराच्या सांडीतून. वरती आवणी वगैरे चालू आहे, त्यामुळे असं गढूळ पाणी दिसते आपल्याला वावरामध्ये. आणि इकडं गवत काढल्यामुळे थोडंफार पाणी गढूळ झालेले. काही दिवसानंतर आवणी वगैरे चालू होईल या वावरामधून. हे सगळी वावर लावायचेत आपल्याला. बांधावरती पण गवत थोडं थोडं वाढले. लावून गेल्यानंतर काही दिवसानंतर वैरण ही कापायला येईल आपल्याला. गुरांसाठी वैरण पण होते, बांध पण. इकडं झाड बघू शकता केवढं मोठी पानं त्याचे, खूप मोठमोठी पानं. पण ह्या झाडाला काय म्हणतात माहिती नाही मला, तुम्हाला माहित असेल तर सांगा मला. तर मित्रांनो कमेंट करून सांगू शकता तुम्ही काय म्हणतात ह्या झाडाला. तर आपल्याला एक त्या दिवशी झाड आपलं वाळलेलं होतं ह्या इथं खाली पडलेलं त्या साईडला. ते काल इकडून असं आणलेलं, इथून वरती इथं आणलेलं. हे आपल्याला जाळण्यासाठी याचा उपयोग होईल. आता घरी घेऊन जायचंय. बाकी पावसाला सुरुवात झालेली आहे. इकडे बघू शकता किल्ल्यावरती पण पाऊस यायला लागलेला आहे. अंगावरती तर मी काय आणलेलं नाही. तर चला पाऊस आलेला आहे मित्रांनो, भरपूर असा झाडाखाली चालू आहे पाऊस आल्यामुळे. आलेले जरा झाडाखाली, इथे जरा कमी पाऊस लागते. पावसाला सुरुवात झालेली, थोडं थोडं थेंब दिसतात का नाही हे बघू शकता. इकडे वगैरे ट्रॅक्टर वगैरे चिखल करून गेलेले आता. सगळीकडे हिरवळ हिरवळ पसरलेली, हिरवळगार असं निसर्ग झालेले. खूप छान वाटते मित्रांनो गावाकडे असं निसर्ग पाहायला. आपली रोपं बारीकच नव्हतं एवढं. डोंगरावरती पाऊस आलेला दिसतोय मित्रांनो आपल्याला. काय बघा इथं थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला. थोडं नाही भरपूर असा पाऊस पडतोय. हातावरती पण थेंब पडलेले. तर मित्रांनो याला खेकड बोलतात. हे खेकडमुळं पूर्ण बांधाला बिळं वगैरे पाडतात. त्यामुळं अशी खेकडं शेतामध्ये असतातच.
तर ह्या खेकडीला बेलखडी खेकडा असे म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ह्या खेकडीला? छोटे छोटे खेकडे असतात मित्रांनो. हेच बांध वरती वातावरण बघू शकता, खूप छान असं ढग वगैरे आलेले आहेत आणि नुकताच पाऊस पडून गेला, परत ऊन वगैरे आलेले. आणि आमच्या इकडलं वातावरण बघू शकता, छान असं दिसते. हे आहे पूर्ण सह्याद्रीचं वातावरण बघू शकता. इकडे डोंगरावरती पण धुकं वगैरे आलेले. बाकी अजून आपलं थोडंसं काम बाकी. शेतामध्ये पाणी चिखल नाही केलेला अजून या वावरात. जेव्हा भात लावणी होईल तेव्हा चिखल केला जाईल. बघू शकता किती कडक वावर झालेली. हे बघा, पूर्ण पाय पण जात नाही खाली वावरामध्ये. शेतामध्ये उखळणी न झाल्यामुळे पूर्ण वावर असं कडक झालेली. तर आपल्याला आता हे न्यायचंय घरी जाताना. एवढं मोठं लाकूड घरी येऊन जायचं. सह्याद्रीचा परिसर बघायला. आणि हे आवळाचं झाड इथं समोर दिसते आपल्याला, छोटस. छोटीशी सांड उडते साईडला, छोटीशी सांड काढली. जेव्हा पाणी इकडे जास्त होत आहे, ही सांड मेन आहे, ही तिंबलेली असते. आणि जेणेकरून वावरामध्ये जास्त पाणी झालं तर ते पाणी त्या साईडनं निघून जातं. अशा पद्धतीची 2 सांडी याला ठेवलेली आहेत. त्या वावराच्या तिथं एक आहे आणि इथे एक छोटीशी सांड. अशा 2 सांडी आहेत, जेणेकरून दोन्हीकून पाणी पण निघून जाईल. आता भरपूर असा पाऊस पडते आमच्या सह्याद्रीमध्ये. तर आता पाऊस थोडा कमी आहे सध्या. आत्ताशी पावसाला थोडी थोडी सुरुवात होते. अजून भरपूर असा पाऊस पडायचा आमच्या इकडं. तर आता इथं सुरुवात आहे. अजून लोकांची कामं वगैरे पण आहेत, भात लावणी वगैरे. हे सगळं होत करत करत तुम्हाला आमच्या इकडला पूर्ण परिसर मी आपण फिरायचंय. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या ब्लॉग हे आमच्या सह्याद्रीतले पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. बघा मित्रांनो, कसं छान असं झालेली. आजूबाजूला डोंगर आणि ही हिरवी हिरवी झाडं आणि मधी शेत. खूप भारी असं वाटतंय मित्रांनो इकडं. आणि हे असं थोडंसं वातावरणामध्ये ऊन वगैरे, वरती ढग वगैरे आलेले, खूप छान असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो गावाकडचं. तर अशा पद्धतीचं आमचं वातावरण होत असते सह्याद्री. तर मित्रांनो, आत्ता मी आलेलो आहे घरापाशी. आणि आजचा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि मला कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा.